नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण सगळे कुटुंबासोबत नाशिकपासून तब्बल 42 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एका सुंदर गावाला भेट देणार आहोत. खरं तर आजचा दिवस खूप खास असणार आहे. मज्जा, मस्ती आणि हाताने बनवलेलं चुलीवरचं गरमागरम जेवण व निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले ते सुंदर क्षण. चला तर मग आमच्यासोबत हा सुंदर प्रवास एन्जॉय करा. खरं तर या क्लिपमध्ये खूपच मज्जा येणार आहे आणि हा व्हिडिओ थोडा मोठाही असणार आहे, कारण जे क्षण आम्ही प्रत्यक्षात अनुभवले ते एडिट कसं करू. खरी मजा तर त्या प्रत्येक क्षणात आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आम्ही नाशिकपासून 42 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुलवंडी गावात आलो आहोत. इथे डोंगराच्या कुशीत आजी आजोबा राहतात. एकदम नैसर्गिक, शांत आणि निसर्गाच्या सानिध्यातलं हे सुंदर ठिकाण आहे. चला तर मंडळी, आमच्यासोबत तुम्ही पण या वनभोजनाला आणि आमच्यासोबत मस्त मज्जा मस्ती एन्जॉय करा. सब आएंगे. हे ओरिजिनल झाड आहे. आता आम्ही गावातून शेतात जाण्यासाठी निघालो, जिथे जाण्यासाठी साधारण आम्हाला 2 किलोमीटर अंतरचा प्रवास पूर्ण करायचा होता. एवढ्या कडकडत्या उन्हात चालणं खरं तर जीवावर येत होतं, पण एवढा उन्हाळ्यातही आजूबाजूचा जो परिसर होता, जे निसर्ग होतं, ते बघून आम्ही सगळंच विसरलो. बिस्किट कसं खायचं असतं? चला चढा चढा. आमच्यासोबत छोटी लहान मुलेही होती, पण तसं बघितलं तर सगळ्यात जास्त एन्जॉय त्यांनी केला आणि खूप एन्जॉय मस्ती करत होती. विराज पळ, विराज चला चला, व्हिडिओ काढते, पळ पळ पळ. पळ 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 पळ. अरे रस्ता कोणीकडे? अरे खाली रस्ता बघ. विराज, श्रवण कोण आधी पळते? आमची वाट लागली आणि हे बघा कसे दुडू पळतात. काय मस्त प्लेस आहे. तो उन्हाळ्यात छान दिसते. पावसाळ्यात ती जागा अशी मस्त खळखळून निघत असते पाण्याने. तिकडे आता आम्ही चाललोय शेतात. पुढचा प्लॅन तुम्हाला कळेलच. विराज हाय करा. विराज कुठ्या चाललं? हाय. पावसात ते भारी वाटत असेल ना. इथून मग पावसात कसं जातात तुम्ही? हाय का अजून एक रस्ता? काय नाही, पुन्हा पाण्याखाली जात असेल ना.
नदी ही नदीला नदी आणि धरणाला समुद्र. अजून किती किलोमीटर जायचंय? तू असं बोलून बोलून 15 मिनिटं चालवती. आला आता जवळ, आला आता जवळ. पावसाळ्यात पळती पूर्ण करवंदाची झाडी आहेत. वाव. पुढच्या महिन्यात पिकतील कदाचित ना. जंगलचा मेवा. ट्रेकिंग वाली ट्रिप. चलो चलो चलो. बापरे झाड सुकलेलं. हे माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतंय करवंदाचं झाड आहे. आंब्याचा आवाज ऐकू आला. आणि आता आपण त्या आजीच्या घरी आलोय आणि तिथे आपण एक छोटंसं प्लॅनिंग केलं आहे विथ आवर फॅमिली. तर आपण चालून आलो एका डोंगरावर आणि इथे हे घर आहे आजीचं. वाव. कोंबडा कोंबडी आहे. काय मस्त व्ह्यू आहे. म्हणजे उन्हाळ्यात जर काही दृश्य असेल तर इमॅजिन करा पावसाळ्यात स्वर्गात राहण्यासारखा अनुभव येतो तुम्ही. मस्त. कशी आहो मंडळी? दमले मंडळी सगळी. विराज अजून दे. पाय दुखले बेटा? नाही अजून कुठे? श्रवण हा कच्च्याचे. बाबाला नमस्कार करा. चला नमस्कार करा. कसं कसं नमस्कार कसं करायचा? इकडे इकडे बाबांना. ते बाप्पा करा तुला. डान्स करून दाखवतो तू. बाबांचे नमस्कार करा बिटू. बाबांना नमस्कार करा.
नमस्कार बाबांना. नमस्कार करा. करा. टोपी काढून घ्या. ते तुला राहू दे. तुला राहू दे. काठी घ्यायचं, कोंबडा मारायचं. बिस्किट द्यायचं का रे इकडे? त्याला कोंबडाच पकडायचा आहे. हो. पका पका पका. गो गो गो. जा 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 त्यांच्या घरात जा जा. हा पळून गेले. बस बस बस. पोत होती. अच्छा. जागा तिकडे दवाखाना आहे ना, ती जागा आपल्या वेगळे सर्व विकायला तयार करतो. आणि सगळं भात पावसाचंच पाण्यात. आता काढला असेल रे. तांदूळ तर भरपूर आहे. तांदूळ मग आता कुठले तांदूळ लावता तुम्ही? इथे घरचंच भाता म्हणजे ते जिरा राईस आहेत का? हा. पाखरं का दीदी? मोर आमच्याकडे फार आहेत. संध्याकाळी ना, संध्याकाळी पाण्यावर आले ना, खाल गागत पाण्यावर खाली आलं ना, पाणी पिलं. ते बघ तिकडे बघ, मामाने बघ काय आणलं. माग पडतो, माग पडतो. काय आणलं? पकडतो तो नाही घाबरा. पळवून देईल, दोरी बांधली तर पळवून देईल तू. ओय बांधले का? का बिस्किट का होती बांधले? ती कोंबडी एवढी शांत कोण झाली? काय बेटा? काय विराज? बांधले आजी सून मानून मदत करताय. हॅलो गावाला तुम्ही आणली पण काहीतरी काम करताना दिसली पाहिजे ना. कोण काय काम करतं मी काय लक्ष ठेवलंय. मी लसूण चलते. नाही मी लक्ष ठेवते कोण काय काम करतंय. तर आता जेवणाची तयारी करतोय आम्ही सगळेजण. कोणी तांदूळ निसताय, कोणी लसूण सोलताय. अजून इकडे काय चालू आहे आणि मी लक्ष ठेवते कोण कोण काय काम करतंय. जुनी पद्धत. आणि जेवण केलं पाहिजे. काय अशी आणली? हे बघा फणसाचं झाड, त्याच्या खाली बसून आईने मस्तपैकी कांदे असे तू द्याव. कांदे नव्हते चांगले तिथं. रजिस्टर चेक करणार आहे. टाकायच्या त्याचा वरचा मग त्या काढसूत काढून टाकायचं. मग पावसाळ्याला पेटत नाही ना लवकर. म्हणून तुम्हाला पाय भरा बांधून रॉकलची पण गरज नाही तुम्हाला तर. आंबाडीचं झाड एवढं मोठं होतं. मग ते ढोकांबाडी नाही का ते भाजी खावे आपली ते आंबाडे उंच होतं. त्याचे दोरे पण बनवतात. पाणी का ठेवलं? पाणी पहिले तापून घेऊन मग भात. उकळी आलं. येणार
लहान मोठे आजी खूप मदत करतात आपल्याला. पप्पा सकाळी गेले तिथं खाली मला वाटलं गेलं असेल कामाला. कुठे चूल दिसते का? दिसते सगळे काम करताना. पण येऊ राहिले का मी तर करत नाही. सुधीचा धूर तुझ्यावर स्वयंपाक करतोय. खूप धूर लागायला लागला. शेतातलं जेवण. अच्छा बेटा आजीने जेवण आणून दिलं. चला बेटा आरुषी मी पण भरवते भाजी ना. अरे वा आता आमचा भात रेडी होतोय और कॅमेरामॅन ऊपर बैठा है. कसं वाटतंय? आमचं पण काढ बर का. आणि इकडं काम चालू आहे आमचं जोरात. आणि इकडे मोठ्या माणसांचं वयस्कर मंडळी जेवायला बसली आहे. फणसाची भाजी पोळी. नशीब लागतं असं वातावरण तर झाला, पण मग असं धूर पण खावा लागतो. डोळ्याला हात नको लावू. आजी तुमचं वय किती असेल? आईलाच नाही माहिती. बस ये म्हणतोय काय. शुभांगी स्वयंपाक करणाऱ्याला काय म्हणतात? आचारी. हे आमचे आचारी आहे. आम्ही कामवाल्या बाय. आचारीचा हातचा खायचा. आपल्याला काय कामवाली बाई होती काय. पण बिनपगारी फुल अधिकारी. मेड मेड तुम्ही बी आमच्यात मुलं सांभाळणारे मेड. पोरं सांभाळणारे. आणि पोर दोनच आहे पण खूप आगाव आहेत. बागा आहे दोघं. एक 6 जणांसारखे. एक साहेब फक्त मोबाईल मध्ये. हा खुन्नस. आणि दुसरे साहेब कोंबडे पकडणारे. हात नको लावू. दादा हात नाही लावत पाय. दोघांना भरवते. ती बोलली अश्विनी आहिरेकडं. अश्विनी धुवा धुवा. सगळा धुवा निघालाय डोळ्यातून. आमचे आचारी पातेल्याला माती लावणं विसरलेत. आता घसणं पण त्यांचंच काम आहे. हा तुम्ही सगळं ही लोक निसर्गाच्या सानिध्यात राहतात, पण तरीही यांना रोज एवढी पाण्यासाठी कसरत करावी लागते. पप्पा काय म्हणत होते? कोणत्या विहिरीचं पाणी? आपण कोंबडा पकडतोय. कोणता पकडायचा? कुठे गेला? मध्ये मध्ये. अरे याच्यातून कोणता आहे पण? 2 लाल आहे. सॉरी. गमल एराच्या वर काढा ना. तो कोणता?
पकडला. पकडला. सॉरी. बनवायला त्याच्यासाठी अच्छा, मला वाटलं जेवायला आणले ते. याच्यावरच जेवतात. पळसाची पानं नाही. हा पळसाची. हम्म. बिचारी कोंबडी. बबडू झालं ना आता. इज ट्राइंग टू स्लीप. हे काय रे नंगू आहे, नंगू आहे. काकडी खाणं चालू आहे. मम्मी त्याला पाणी दे फोडून बघ. तुला मी जरा कांदा दे ना. ए पुरी कांदा. वाघानी डायरेक्ट बाबाच्या शेजारी झोपलेला डायरेक्ट शेजारून नेला. बापरे इकडे खाली जावं लागेल. पण तिकडून कोणी येतील. हे लाकडं कोणाचे आहेत. हे तुमचंच शेत आहे ना. इथून असे मस्त पावसात पाण्याचा झरा येत असेल ना खाली. आणि ही झाडं जी ती सुकलेली नाही ना, यांची पानं गेली वाटतं. आता यांना पानं इथे. मारला विरांशला मारला. असं नाही ठेवायचं, पण असं ठेवायचं. असं उभं ठेवायचं. जमलं जमलं. अंगात आलंय, अंगात आलंय. अश्विनीकडे अश्विनीला भारी करेल. अश्विनीला असं करायचं होतं तर. अश्विनीला मोठा पाटा पाहिजे होता म्हणे मला असं करायचं. विरान झोका नको देऊ, झोका नको आरू दे ना. थोडं आहे ना मम्मी. खेळायला रूमच परवडत. नाही नाही, आपल्याला इथंच आपण इथे हे करू. पतरवाळी घे. हे मम्मी पुढच्या महिन्यात आपल्याला अक्कल. हे घे धर पतरवाळी. शुभांगी धर. ती नको. मावशी पैसे बघ. देवाला जायला आपोआप पैसे येतात. हे नाही लागलं तुला. मावशी देवाला जायचं असलं की पैसे आपोआप येतात. आले तर बरं होईल. लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये. मला अष्टविनायकला जायचंय. कसे काय? दादा, माझ्याकडून 1 किलो खोबरं कुठून घेतल्या लोकांनी. बघू शकता. 1 किलो. माझ्या अगोदर एकच काम करते. थोडा वेळ. आणि अजून एवढं करायचंय. अजून एक धने पण आहेत. बघू शकता तुम्ही. अजून मसाला वाटायचा. हे बघा कसा धूर येतोय. छान छान. थोडासा आवाज पुढे आला ना. ए ते गाणं म्हणा ना. नाही ते मटनचं गाणं आहे, चिकनचं नाही. अजून ते कोंबड्याचं पण गाणं आहे ना. तो कोंबडा आहे बघा. हे केसावरचं कोंबडं. हे केस दे. नम्रचं काय करायचं. खालून धक्का दे. खालून धक्का दे. अच्छा दे धक्का. असं चूल बिल दाखवा. मिक्सरचं बटन फिरव जोरात. मिक्सर.
काय नाही जा ना मम्मी जा ना, मम्मी तर काय उठ ना. माझा मुलगा मला मम्मी आणि खर्च किती वर्षापासून लागतात? या झाडाचं वय 15 वर्ष आहे. या 15 वर्षापासून कितीतरी वयस्थांनी अशी कितीतरी गोड फळे दिले म्हणून झाडं लावा, झाडं आपल्यालाच फळ देतात. विरांश कोण बनवतोय? आता याच्यात जाणार मीठ आणि हळद. फोनवर उडला, फोनवर उडलते. मावशी ते घ्या ना मग ती पळी. पल्लू दे पल्लू. तेल चमचा. झाकायला तयारी करे पतरवाळे काढे. हार्ड फास्ट. आता रडती का? हम बोले जलाएंगे, बोले थे ना जलाने वाले हम तुमको. रॉकेल नाही आला अजून, थांब नाही रॉकेलच वरती होईल. थांब अजून चिकन येऊ दे. चिकन येऊ दे, नाही तर त्या तोंडाला पाणी सोडलं तुम्हाला. पत्तरवाळी लहान पोर आहे तिचं, काय तुम्ही पण एवढं जाऊन आली. गोदा पार्कला जाती, पाकिस्तानला जाती ती. लहान लेकरू आहे. काय बोलती ती? म्हणती लकडी निकाल दो जल जाएगा. हा खायचं आणि फुटायला लागले की झाकून द्यायचं. अरे रुक ना, आपको पता है ना. त्याने उडून जाईल ना. उधर देख योगेश आहे. ऐसे धोऊंगी मैं डायरेक्ट. बापरे दादा तर काय होऊन आले डायरेक्ट. काय द्यायचं होतं ना ग डोक्यावर. पॉपकॉर्न अरे पण नाही त्याचं उघडू नका ना, झाका ना. ते झाकायचं आणि काय आंब्याचं झाड आहे. बसायचं. रानमेवा. आंब्याचं झाड आहे. आंबट नाही मस्त आहे गोड. ते पाय ना ते कसं बनवलं पानाचं मस्त. मग तसंच इकडे बनवतात. काय बनवलं? ते पानात ठेवायला बनवून कोणा बनवून आणि कोण बनवून त्याच्यात देतात. हे खूप किती वेस्ट गेले आमचे पॉपकॉर्न बिचारे. अय मम्मा कोण देती पाणी टाक. रोज पाणी पित नाही. रोज पाणी. आता त्याला ना आपण कोबणी केली. हळू ओ बापरे. पातेलं भरून पॉपकॉर्न. म्हणून तरुणपणात सगळं खाऊन घे. हे आपलं एवढं पडले काय? गावठी चिकन. 2 कोंबडे 1 कोंबडी मिक्स. किती वाजले? अप्लाइंग वॉट काय म्हणतात त्याला. आता आम्ही भाजी बनवणार आहोत. पातेल्याला माती लावली आहे अँड आमचं एवढं चिकन रेडी झालंय. काय नाही त्यांनी काम नाही. चला आपली चिकनची रेसिपी स्टार्ट झाली आता. किती घेतले? जास्त. पावशेर तेल घेणार होते आमच्या हिशोबाने. अर्धा किलो. हे काय टाकलंय? हे तेलचं तर कुठे आवाज येतोय ना. ना बाई आचारी तडक चपला घालून. ए आचारी चपला का
माती आहे बस ना तू इकडून हे लागतं तिकडून जाऊन बस. कांदे कोण पोरगा येतं खाली बस रे खाली बस. आता नाही लक्ष ए मागे बघ नाही तर आचारी बोल हो क्या डाला भाजलेला कांदा हळूहळू तेल उडू राहिलं. मसाला टाकला खोबरं कांदा अद्रक लसूण टाकलं ना टाकलं ना होतं खोबरं हाँ हे मसाला है ऐसा कैसा आचार्य बनेगा क्या क्या डाल रहे हो बता ही नहीं रहे हो जैसा भी बनेगा लेकिन अच्छा सीक्रेट मसाला है शायद सीक्रेट मसाला आचारी को मालूम नहीं रहा कैडक सीक्रेट मसाला बुडं वाशून त्याच्यात वाश हाँ खुशबू येतंय तू का हळूहळू हे कर ना तेल उडत येतंय का पण? तेल उडेल ना. येतं, येतं. खाली लागते ना लगेच हा डाळ बाहेर फार निघून नको. खोबरं कांदा मस्त फ्राय होतं त्याचा स्मेल येतो सुगंध अजून तर तो मसाला पडायचा ते ते काय म्हणतात खमंग सुगंध पसरलाय येतंय का वास? भाजी होते तोपर्यंत आजी इकडे आपल्यासाठी जेवणासाठी प्लेट्स बनवतात पळसाची पानं नाही चला आजीने आपलं काम चालू केलं किती पानांचं बनवणार आहे दोनच पानाचं पत्रवाळीला ते पान टाकून जेवण हा कडा 2 पानांचं 3 पानाचं. हं. ठीक आहे आता पुन्हा तुम्ही कशाला आहे का तिकडे झालाय कांड आपली सगळी कोथिंबीर सांडली असं बी आम्हाला आमच्या आता याच्यात की पडलं मीठ मसाला लागू राहिला. ओय बाई आता याच्यात गेले लाल तिखट थोडस स्पायसी अजून कर हा तिखटच करा इतकंच कमी होईल हा? जीव घेते का आधी जुलाब चालू लाल तिखट गेलं ब्लॉक मध्ये पण आपण दुसरा बघितला होता का अरे हाच ना ग काळा मसाला दाखवला आणि निघाला लाल त्याला पत्रवाळा पत्रवाळ्या झाल्या हा कोणता आहे? इकडे आपला पत्रावळा प्लेट्स रेडी जरा पिवळा दे ना इकडे कर ना. आणि इकडे अजून आपण एव्हरेस्ट मसाला ऍड करतोय काय ते ठेवलं बस का? आता मसाले भाजून झाले की आपण चिकन त्याच्यात टाकणार आण चिकन मम्मी आण मटन चिकन चिकन आता आपण चिकन ऍड करतोय बोला देख तरी तरी हे पिकले ना अरे पिकलेले आहे गावाकडची खाऊ दे आता तर आम्ही खाणार आहे बाबा आला आणि बाबाने आम्हाला मस्त पिकलेली कैरी दिली मार मार आंबा दाखवा आंबा पिकलेला पिकलेला याला काय म्हणतात पिकलेला आंबा पिकलेला आंबा पहिला झाडाचा पिकलेला पहिला आंबा पहिली कोथिंबीर झणझणीत दिसते ठीक आहे तरी दिखव तरी झणझणीत 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 रस्ता कोल्हापूरचा मसाला टाकलाय त्याच्यात कोल्हापूरचा मसाला कोणत्या गावात आला? कोल्हापूरचा मसाला खानदेशचं ते काय लसूण चटणी आणि नाशिकचं काय आलं चाल काढ म्हणे चाल नको काढू काय काप
गुजरातचं काय मिक्स केलं का याच्यात मीठ वगैरे राजस्थानचं राहिलं. गुजरातचं टोमॅटो. पाणी अरे गुजरातचं मीठ आहे. बरोबर बरोबर. हे दाखव ना पीस दिखा ना पीस. ए राजस्थानचं काय मग? कोंबडी आणली होती राजस्थानची. नाही जेवायला असं असं ते मोडून- पाठीशी. नाही नाही कोंबडी कुठल्या गावाची ग? कुळवंडी. ए, कल्प्या, हे काय? ए, घरी नाही घेऊन जायचं. घरचं खाणे. चला बसा बसा आपल्या इकडे बसा नव्हतं का हे? हा. बस ना हे, बस ना घेऊन आली. कापील आहे ना मग ते साईड ते कोण तर दाखवलं. त्याच्यात चावी खाईल, डब्बा बी खाईल. घे ना. असं नाही थोडंसं. उम्या पुढे गेला मध्ये असले का गावाकडची पद्धत. किती तास? चल घरी जायचं आहे. आई, त्याच्यावर टाक बरं तू बापरे पाहिजे पाणी. इकडे विरांश. हाऊ बेटा हाऊ. आलो. आता आम्ही परतीच्या मार्गावर निघालोय. आम्ही चाललोय आता आमच्या घरी. चला बेटा. सगळे जण थोड्या थोड्या अंतरावरून येतात आणि भयंकर ऊन आहे. तर चला आता भेटूया घरी. हे शेत आहे. शेतात इथे आंबा साठवून टाकलाय. काही दिवसांनी हे पेटवलं जातं म्हणजे पावसाच्या आधी. असं खत पण टाकलं जातं आणि असं जाळं की त्याचं पण ती राख होते ज्याचा खत म्हणून वापर केला जातो. शेतालाच लागून मस्त ओढा आहे. पावसाळ्यात हा जो नजारा असेल का वेगळाच असेल. नक्कीच आपण पावसाळ्यात पुन्हा एकदा इथे विजिट करू. आजींना आणि बाबांना पुन्हा आपण भेटायला येऊ. दिवसभर कसा गेला कळच नाही. निसर्ग, कुटुंब आणि आजी आजोबांसोबत घालवलेले ते क्षण खरंच खूप खास होते. संध्याकाळ झाली आणि वेळ झाली ती परत निघण्याची. खरं सांगायचं तर पाय पुढे जातच नव्हते. मन अजूनही तिथेच थांबावंसं असं वाटत होतं. पण शेवटी निघावंच लागलं. निघताना आम्ही आजी आजोबांना आमच्याकडून आणलेली एक छोटीशी भेटवस्तू दिली. त्यांचा आशीर्वाद घेतला आणि भरलेल्या मनाने परतीच्या वाटेला निघालो. खरं तर हे ठिकाण म्हणजे स्वर्गच आहे. पावसाळ्यात तर याचं रूप अजूनही द्विगणित सुंदर होतं असं सगळे सांगतात. म्हणूनच चला तर आपण पुन्हा एकदा इथे पुन्हा भेटूया पावसाळ्यात. रिटर्न जाताना आम्ही कशामी डॅमच्या इथे आलोय. कशामी डॅमच्या इथे सनराईजचा आनंद घेत आम्ही मस्तपैकी तिथे फेरफटका मारला आणि नंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासासाठी. तर अशाच नवनवीन ठिकाणांना भेट देण्यासाठी आणि अशीच मज्जा मस्ती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो फिरत राहा, आनंदात राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.